हॅलो फ्रेंड्स, झारीकरी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. हे पहा, जसं आपण पाहिलं आहे की याच्या अगोदर आपण जॉमेट्रीचे फर्स्ट 2 लेसन जे आहेत ते आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. आय थिंक आहे की सगळ्यांनी ते ऑब्वियसली पाहिले असतील, ऑब्झर्व केले असतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस आपण हे व्हिडिओज पाहता त्यावेळेस तो व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण मॅथ्स हे फक्त शॉर्टली स्टडी केल्याच्यानंतर लक्षात येत नसतं. मॅथ स्टडी करण्यासाठी आपल्याला तो पूर्णपणे बेसिकली जाऊन अप टू एंड पाहावा लागतो. ओके, मग आजचा आपला हा पण व्हिडिओ आहे जो आपण अप टू म्हणजे टॉप टू बॉटमपर्यंत पाहायचा आहे, तरच आपल्या लक्षात येईल. ठीक आहे, तर आज पहा आपण जॉमेट्रीचा जो 3rd लेसन आहे आपल्या 10th क्लासचा तो आपण डिस्कस करणार आहे. तर याच्यामध्ये आपण याचे भाग करतो आहे आपल्या चॅनलमध्ये, जेणेकरून तुम्हाला 1 बाय 1 एक पार्ट स्टडी करून होल चॅप्टर स्टडी करता येईल. ओके, सो स्टार्ट करूया आपलं फर्स्ट 3rd लेसन इथं सर्कल. पहा, सर्कल ही जी कॉन्सेप्ट आहे ही कॉन्सेप्ट आपण ॲक्च्युली आपल्या फर्स्ट स्टँडर्डपासूनच पाहत असतो. जसं सर्कल म्हटलं की आपल्याला आठवतं बांगडी आहे, रिंग आहे, ओके, हातामध्ये कडं आहे, विच आर द थिंग्स ऑफ सर्कल्स. मग हे सर्कल्स याच्यापैकी आपल्याला असं बेसिक स्टडी आपण याच्यापर्यंत म्हणजे 9वीपर्यंत केलेला आहे. इवन दॅट सर्कलचे काही कॉन्सेप्ट पण आपण 9मध्ये स्टडी केलेले आहे. मग 10मध्ये आपण काय स्टडी करणार आहे, तर आपल्याला 10मध्ये त्या सर्कलचे रिलेटेड असणारे टँजेंट्स, कॉर्ड्स, ओके, यांच्यामध्ये काय रिलेशन्स असतं हे आपल्याला फाईंड करायचं आहे. तर सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की सर्कल व्हॉट मीन्स व्हॉट इज मीन बाय अ सर्कल. सर्कल कशाला म्हणायचं? सो आपण असं कन्सिडर करतो की समजा दिस वन इज सर्कल, हा एक सर्कल आहे असं आपण कन्सिडर करूया. बट वाय याला आपण सर्कल म्हणजे का सर्कल म्हणणार आहे, काय कारण आहे याचं? तर आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर हा समजा सेंटर पॉईंट असेल तर इथून हे डिस्टन्स, इथून हे डिस्टन्स म्हणजे बॉन्ड्रीपर्यंतचं डिस्टन्स जे आहे ते इच अँड एव्हरी पॉईंटपर्यंत सेम आहे. सो जर समजा या सेंटरपासून सगळे पॉईंट्सवरचे डिस्टन्सेस जर सेम असतील तर आपण त्याला काय म्हणणार आहे? सर्कल असं म्हणणार आहे. ओके, दिस वन इज कॉल्ड ॲज व्हॉट? अ सर्कल. अँड हे जे डिस्टन्स आहे याला आपण काय म्हणतो? रेडियस असं म्हणतो. ओके, दिस वन इज अ रेडियस. नाव काही बेसिक टर्म्स आहेत अबाउट द सर्कल, जे पहिल्यांदा आपल्याला सांगताय की हे रेडियस आहे, हा एक सेंटर आहे. सपोज मी 2 पॉईंट्स एकमेकांना जॉईन केलेले आहेत, पॉईंट ए अँड पॉईंट बी. तर यांना आपण काय म्हणणार? ज्यावेळेस आपण सर्कलचे 2 पॉईंट्स एकमेकांना जोडतो त्यावेळेस आपण त्यांना म्हणणार कॉर्ड. काय म्हणणार यांना आपण? कॉर्ड. इफ 2 पॉइंट जॉईन टुगेदर ऑन द सर्कल इज कॉल्ड ॲज व्हॉट? कॉर्ड. इफ दिस लाईन इज पासिंग थ्रू द सेंटर लाईक this one which means AC is called a diameter, is called what? Diameter, which passes through the center of the circle. And remember one thing is that diameter is the biggest chord of a circle. Diameter is what? Biggest chord of a circle. Even we can find the difference, we can find the relation between this radius and diameter. We can observe that the 2 radius which join together and their points are collinear. Their points are what? Collinear, which means 2 radius combines which form a diameter, which means that diameter is equal to 2 into what? Radius. Diameter is equal to what? 2 into radius. So these are some basic things जे आपण 9th स्टँडर्ड पर्यंत डिस्कस केलेले आहे. ओके, नाव आपण आणखी काही बेसिक टर्म्स पाहतोय अबाउट द सर्कल जे आपण 9th स्टँडर्डमध्येच पाहिले होते. पहा, कन्सिडर दिस वन इज सर्कल. ओके, दिस वन इज सेंटर पॉइंट. ही एक कॉर्ड आहे, हा सेंटर आहे O. या कॉर्डवरून आपण सेंटरवर एक परपेंडिक्युलर डिस्टन्स काढतोय, पॉइंट C, कॉर्ड AB. मग आपल्याला आपण 9मध्ये असं स्टडी केलेलं होतं की इफ OC, हे सेगमेंट OC इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट AB or chord AB, then distance of AC which is equal to distance of BC. This is the property. But कधी ज्यावेळेस
ही सेगमेंट याला कशी असते, परपेंडिक्युलर असते, त्यावेळेस आपण म्हणू शकतो दिस टू डिस्टन्सेस आर सेम. किंवा वाईस वर्सा आपण उलट बी सांगू शकतो की जर हे डिस्टन्सेस सेम असतील तर हे परपेंडिक्युलर असणार. ओके. आणखी एक प्रॉपर्टी आपण या ठिकाणी पाहिली होती, सेकंड प्रॉपर्टी. कन्सिडर दिस वन इज सर्कल. ओके. दिस वन इज कॉर्ड अँड दिस वन इज ऑल्सो कॉर्ड. त्याला आपण नाव देऊया MN, त्याला नाव देऊया PQ. ओके. तर आता इथं MN आणि PQ हे दोन कॉर्ड्स आहेत. असं कन्सिडर करा की दोन्ही कॉर्ड्स सेम आहेत. जर दोन्ही कॉर्ड्स सेम असतील तर इथून एवढं डिस्टन्स म्हणजे सेंटर पासून त्याला आपण नाव देऊया E, त्याला नाव देऊया B. हे जे डिस्टन्स आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स ते सेम असतं. किंवा आपल्याला उलट पण सांगता येतं की जर हे डिस्टन्स सेम असेल तर कॉर्ड सेम असतील. म्हणजे असं इथं सांगता येईल इफ OB इज, किंवा आपण असं म्हणू शकतो इफ दॅट OB इज कॉन्ग्रुएंट विथ OA देन MN इज कॉन्ग्रुएंट विथ PQ. 9 मध्ये आपण हे प्रॉपर्टी जे आहे ते प्रूफ केलेले आहे की जर OB हे कॉन्ग्रुएंट OA शी असेल म्हणजे हे डिस्टन्सेस जर सेम असेल सेंटरपासून कॉर्डपर्यंतचे तर हे दोन्ही पण कॉर्ड्स कसे असतात, सेम असतात किंवा कॉन्ग्रुएंट असतात. ओके. तर याच्याशी संबंधित काही एक्झाम्पल्स आपल्याला आहे ॲज अ ॲक्टिव्हिटी म्हणून, ते कसे सोडवायचे आपण पाहूया. ओके. सी consider this one is circle. Okay. Center O, chord AB. Distance from center to chord is OM, which is perpendicular. In figure, OM perpendicular to AB. OM is equal to 4 centimeter, AB is equal to 6 centimeter. Find radius of a circle. क्वेश्चन आहे की O हे सेंटर आहे, जिथून आपण एक परपेंडिक्युलर लाईन कॉर्डवर ड्रॉन केलेली आहे. जर OM ची व्हॅल्यू 4 सेंटीमीटर असेल, AB ची व्हॅल्यू 6 सेंटीमीटर असेल तर रेडियसची व्हॅल्यू किती. ओके. सी सोल्युशन कसं द्यायचं. आता इथं आपल्याला रेडियस विचारलेली आहे, रेडियस त्याच्यावर काही दाखवलेलं नाही. सगळ्यात अगोदर आपल्याला रेडियस ड्रॉन करावी लागेल. मग तुम्ही इकडून ड्रॉन करा किंवा इकडून ड्रॉन करा. सपोज आपण इथून ड्रॉन केली, दिस वन इज रेडियस. ओके. आपण इथं अगोदर म्हणूया जॉईंट OA. हे आपण जॉईंट केलं. जॉईंट केल्याच्या नंतर आपल्याला एक ट्रायंगल दिसतोय आणि आपल्या लक्षात आलं असेल की आता आपण काय करणार आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला हा ट्रायंगल सॉल्व्ह करण्यापूर्वी ही AM ची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड करावी लागेल. मग एक आपल्याला इथं सिम्पली गिवन थिंग्स काय दिलेली आहे, तर OM परपेंडिक्युलर टू काय आहे, AB आहे. देअरफॉर AM इज इक्वल टू व्हॉट, MB असं असेल तर. ओके. परपेंडिक्युलर डिस्टन्स बायसेक्ट द कॉर्ड असं आपण इथं रिझन देऊ शकतो. दिस परपेंडिक्युलर डिस्टन्स बायसेक्ट दिस कॉर्ड. आता ही AM ची व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असेल तर आपण काय म्हणणार आहे, देअरफॉर AM इज इक्वल टू 1/2 इंटू AB. ओके. देअरफॉर 1/2 इंटू AB ची व्हॅल्यू किती आहे, 6 इज इक्वल टू AM. देअरफॉर AM इज इक्वल टू किती आहे डिवायडेशन, 3. सो 3 सेंटीमीटर व्हॅल्यू कशाची आली आपली, AM ची आहे. नाव आपण फाइंड करणार आहे व्हॅल्यू ऑफ दिस वन ट्रायंगल. म्हणजे याच्या आता हा जो ट्रायंगल आलेला आहे हा ट्रायंगल बद्दल आपण विचार करणार आहे, कारण आपल्याला रेडियस फाइंड करायची आणि रेडियसची ट्रायंगलची एक साइड जी हायपोटेनस आहे. आता आपण इथं म्हणूया नाव इन ट्रायंगल OMA अँगल M इज इक्वल टू 90 डिग्री.
तुमच्या लक्षात आलं असेल की 90 डिग्री म्हणजे आपण कोणत्या थेरमने जाणार, कोणते थेरम जाणार आहे? येस, ऑब्विसली पायथागोरस थेरमने आपण जाणार. ठीक आहे, मग इथं म्हणूया AO स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर. त्याचं काय देणार आपण? पायथागोरस थेरम. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ AM अँड OM? सो OM ची व्हॅल्यू आपल्याला त्यांनी दिलेली आहे 4 सेंटीमीटर. देन AM ची व्हॅल्यू आपण फाइंड केली 3. सो 4 इज इक्वल टू 16 अँड स्क्वेअर ऑफ 3 इज इक्वल टू 9. सो टोटल आलं 25 AO चा स्क्वेअर. ओके, नाव आता आपण याचं स्क्वेअर रूट घेऊया. AO इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 25. सो AO इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 25 इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. ओके, therefore radius of AO is equal to 5 centimeter. Okay, radius of circle असं म्हटलं तरी चालेल. सर्कल इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. म्हणजे पहा आपण जे आतापर्यंत बेसिक शिकलेलो आहे, मग त्याच्यात आपण हे जे बेसिक पाहिलं ते बेसिक प्रॉपर्टी इथे यूज करू शकतो. इवन याच्या अगोदरचे लेसन म्हणजे पायथागोरसमध्ये जे आपण स्टेटमेंट शिकलो पायथागोरसचं, ते पण याच्यामध्ये आपण यूज केलं आणि ते सोडवलं. हे जॉमेट्री आहे, लक्षात ठेवा. आणि जॉमेट्रीमध्ये कुठलेही स्टेटमेंट आपल्याकडं आपण यूज करू शकतो, फक्त त्याला प्रॉपर रिझन असणं गरजेचं आहे. ओके, सो अशा पद्धतीने एक एक्झाम्पल ॲज अ ॲप्लिकेशन म्हणून आपण इथं सोडू शकतो. ओके, सी द नेक्स्ट एक्झाम्पल. आता याच्यामध्ये काय म्हटलं आपल्याला की इन फिगर OM परपेंडिक्युलर टू CD, OM perpendicular to AB, if OM is congruent with ON, AB is equal to 6, find CD. So these are two chords and this one a perpendicular distance. आता काय करायचं आहे की इथं डिस्टन्सेस सेम आहे. ओके, OM आणि ON हे दोन्ही सेम डिस्टन्सेस आहेत. आणि मी तुम्हाला सुरुवातीला एक प्रॉपर्टी सांगितली की जर समजा सेंटरपासून कॉर्डपर्यंतचं डिस्टन्स इक्वल असेल, हे डिस्टन्स जर इक्वल असेल तर कॉर्ड कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. Okay, see, OM is perpendicular to CD. Okay, and OM is perpendicular to AB. Therefore, chord AB is congruent with chord what? CD. असं आपण इथं सांगू शकतो. ठीक आहे, हे दोन्ही कॉर्ड कसे आहेत? सेम आहे. तर म्हणायचं आहे इक्वल डिस्टन्स from the center make equal chords असं आपण सांगू शकतो. असं रिझन पण देऊ शकतो. तर इक्वल डिस्टन्स फ्रॉम द सेंटर मेक इक्वल कॉर्ड्स म्हणजे सेंटर पासून टाकलेले जे डिस्टन्स आहे ते जर इक्वल असेल तर कॉर्ड सुद्धा कसे असतात? इक्वल असतात. देअरफॉर म्हणजे पहा AB इज इक्वल टू किती आहे? 6 सेंटीमीटर आहे. Therefore, CD is equal to what? 6 सेंटीमीटर. इट्स व्हेरी सिंपल क्वेश्चन, अतिशय सोपा आहे, सरळ. फक्त एक जे रिझन आहे जे आपल्याला याच्यामध्ये द्यायचं आहे ते जर आपण प्रॉपरली दिलं की आपल्या रिझनचे मार्क पण जात नाही आणि आपल्याला प्रॉपर इथं मार्क पण आपण ऑब्टेन करू शकतो, मिळू शकतो. ओके, मग कसे मिळवायचे? तर एक प्रॉपर रिझन देणं आणि त्याची मांडणी ही प्रॉपर करणं. अंडरस्टूड?